अनेकदा काही स्पेसिफिक लोकांसोबत आपलं छान फ्रिक्वेन्सी जुळते आणि काही लोकांसोबत आपली फ्रिक्वेन्सी नाही जुळत. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याबद्दल आपले जे हितचिंतक असतात, आपल्याबद्दल जो गोड विचार करणारे असतात, आपल्यासाठी जे सिक्युअर्ड मंडळी असतात, तेही अनेकदा मग आपल्याला असे जजमेंट्स हे देतात की दिस दिस ग्रुप इज नॉट गुड फॉर यू, दिस पीपल आर नॉट गुड फॉर यू, ऑर एनी स्पेसिफिक पर्सन. यांच्यापासून जरा दूरच राहिले तर चालेल काय, किंवा तू यांच्यासोबत वेळ घालवणं गरजेचंच आहे काय. सो मेनी व्हरायटीज. जेव्हा आपली बेस्ट फ्रेंड असेल, आपल्या जे खूप जास्त जवळचे, ते इतके जास्त कधी ओव्हर पॉझेसिव्ह होतात की नाहीच, म्हणजे मग तू त्या पर्टिक्युलर ग्रुप सोबत किंवा त्या व्यक्तीसोबत वेळच नाही घालवायचा, कारण वी वोंट फील गुड. आम्हाला नाही त्या व्यक्तीची वाईब आवडत किंवा त्या व्यक्तीचं मत तुझ्याबद्दल फारसं बरं असावं असं नाही वाटत. सो यू बी केअरफुल. इथे एक गंमत असते. नो डाऊट आपल्याला आपल्या स्वतःच्या सिक्युरिटी, स्वतःचा विचार हा व्यवस्थित केलाच पाहिजे. हे कुठेही विसरायचं नाहीये की आपण कलयुगात आहोत, याबद्दल दुमत नाही. परंतु त्याच्या 2 स्टेप जर पुढे जाऊन आपण विचार करू शकलो, म्हणजे आपण एक विचार करू शकतो की जेव्हा आपण 5th स्टँडर्डमध्ये असतो, तेव्हा जर एखादं स्टोरी बुक आपल्याला दिलं किंवा एनी बुक टू रीड, आपला पर्स्पेक्टिव्ह त्याबद्दल कसा असतो, किती वेळ लागतो ते पुस्तक वाचायला. आणि तेच आपल्याला एखादं, आपण जेव्हा क्लास 10th मध्ये जातो तेव्हा जर जे सेम पुस्तक दिलं किंवा एनी बुक दिलं, तर आपल्या वाचनाचा स्पीड कसा असतो, आपला समजून घेण्याचा स्पीड कसा असतो. त्याच पद्धतीने लाईफमध्ये आपण स्वतःला घेऊन 2 स्टेप अपग्रेड होऊ शकतो का? कारण की इथे एक लो पॉवर आणि एक हाय पॉवर अशा एनर्जीचा पॅटर्न चाललेला असतो. म्हणजे ज्याला आपण लेमॅन लँग्वेजमध्ये असं म्हणूया की काही लोक खूप निगेटिव्ह असतात, काही लोक खूप पॉझिटिव्ह असतात. आपण असं म्हणूया की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं नसतं ते. दॅट इज अ लो एनर्जी अँड दॅट इज अ हाय एनर्जी, राईट. काहींना ती एनर्जी खूप छान चॅनलाइज करता येते. सो देअर ऑरा इज ऑलवेज बिग, देअर ऑरा इज ऑलवेज पॉझिटिव्ह, देअर ऑरा इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. आणि काही मंडळींकडे तीच एनर्जी असते, तशीच एनर्जी असते, पण त्यांना ती चॅनलाइज करता आलेली नसते किंवा त्याबद्दल जाणीवच नसते. त्यामुळं ती थोडी स्कॅटर्ड एनर्जी असते. सो ते जिथे जातील ती एनर्जी ते ऍब्सॉर्ब करत राहतात. सो इट बिकम अ लो एनर्जी, और लेमॅनच्या भाषेत आपण म्हणूया की ती थोडीशी निगेटिव्ह एनर्जी बनते, कारण की त्यांनी सगळीकडेच सगळं काही ऍब्सॉर्ब केलेलं असतं. सो नाव हिअर हा टॉपिक आपण का घेतोय की इथे आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते की जर मला या गोष्टीची जाणीव असेल तर मी माझी फिजिकली आणि बाकी सगळ्या रित्या स्वतःची काळजी घेऊन सिक्युअर राहून समोरच्या व्यक्तीला आपण मदतीचा हात देऊ शकतो का, समोरच्या व्यक्तीला आपण काही समजावण्याचा प्रयत्न करू शकतो का, तोही एका स्पेसिफिक टाइम पर्यंतच. तुम्हाला तुमचं काम, तुमचे टास्क या गोष्टी सोडून समोरच्यांना नाही द्यायचंय. परंतु ती मैत्री, ते नातं किंवा आपले असणारे ऑफिसमधले कलिग हे डायरेक्ट धुडकावण्यापेक्षा किंवा डिस्कनेक्ट करण्यापेक्षा मला नाही आवडत ती व्यक्ती, डोंट से दॅट. ॲटलिस्ट कदाचित त्या व्यक्तीला आपण एक मदतीचा हात देऊ शकतो का, त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम समजावू शकतो का, किंवा त्या व्यक्तीला व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतो का की मला ना तुझी ही गोष्ट नाही आवडत, तो डोंट बिहेव दिस विथ मी, मला तुझा ही पद्धत नाही आवडत, मला तुझ्या कपड्यांची स्टाईल नाही आवडत, तू या पद्धतीने रिॲक्ट करते माझ्याशी, मला ते नाही आवडत, तू माझ्याविषयी XYZ मैत्रिणीकडे असं असं बोललीस ते मला नाही आवडलं. सो कॅन यू कन्वे दॅट इन बेटर वे? तर आपणही ते पुन्हा गॉसिप मधून नाही कन्वे करायचंय, आपणही ते शांतपणे कन्वे करू शकतो का याच्यावरती पहिल्यांदा विचार करायचा. परंतु इथे चांगलं वाईट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी ट्यून अप नाही होऊ शकत, हर ऑरा इज नॉट दॅट गुड, ऑर एल्स सो मेनी एक्स्ट्रा थिंग्स. रादर दॅन टॅगिंग ऑल दिस थिंग्स, या सगळ्या गोष्टींना टॅग करण्याऐवजी आपण जे माझ्याकडे आहे, जे मला वाटतं ते त्या व्यक्तीला मी व्यवस्थित कन्व्हे करू शकते का. आणि हे कन्व्हे करत राहिल्याने यू आर नॉट गोइंग डेली टू मीट दॅट पर्सन इफ यू आर नॉट लाइकिंग इट, राईट. पण जेव्हा केव्हा अपफ्रंट समोरासमोर याल, जेव्हा केव्हा बसण्याचा योग येईल, तेव्हाच आपल्याला हे एफर्ट्स घ्यायचे आहेत.
ते स्पेसिफिक टाइमसाठी यू आर नॉट स्पेंडिंग अ डे. आणि जर न आवडत्या व्यक्तीसोबत जर ही अशी वेळ आली टू स्पेंड अ होल डे, व्हॉट यू विल डू, हाऊ यू विल रन अवे. राईट नाऊ आपल्याकडे तो स्कोप आहे टू रन अवे. दॅट्स वाय वी कॅन से ऑल दोज थिंग्स की मला नाही आवडत. पण जेव्हा अशी मुभाच मिळत नाही बोलण्याची की स्पेसिफिक व्यक्ती मला नाही आवडत, त्यावेळी काय करू शकतो आपण. सो शॅल वी टेक दॅट इन की जर माझ्याकडे काहीतरी खूप आहे तर मी ते पुढच्या व्यक्तीला देऊ शकतो का. बेसिकली आपण ह्युमन बीइंग्स बरेच लाईफ जगत आलेले आहोत. लाईक दिस सोल हॅड लिव्ड ऑलरेडी सो मेनी लाईव्स. प्रत्येक लाईफमध्ये आपण काहीतरी व्यवहारच करतोय, काही देण्याचा काही घेण्याचा. सो जर आपल्याला अपग्रेड व्हायचं असेल सोल लेवलला, जर आपल्याला अपडेट व्हायचं असेल तर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी बनते की मी माझ्याकडे असणारी कोणती गोष्ट समोरच्या व्यक्तीला देतीये आणि ती त्या व्यक्तीपर्यंत पोचतीये का. माझ्याकडे खूप पैसे मी दिले, माझ्याकडे खूप सारे बुक्स आहेत मी दिले. इट्स नॉट दॅट. व्हॉट व्हॅल्यू ॲडिशन यू आर डुईंग इन युअर फ्रेंड्स और कलिग्स लाईफ और एनिवेअर वेर यू आर सिटिंग. सी टॅग करून दूर होणं इट्स अ इझी टास्क. एखादी व्यक्ती नाही आवडत हे सांगून तिथून निघून जाणं हे खूप सोपं आहे. डॉक्टरने असं म्हटलं तर चालेल का, हा पेशंट आणि हा आजार मला नाही आवडत, मी नाही चेक करणार, दुसरं कोणी बघेल. मला त्याच डॉक्टरांकडून स्वतःला चेक करून घ्यायचंय. सो हे आपण आपल्याही बाबतीत समजून घेऊ शकतो का की कोणालाही न आवडतं किंवा इग्नोरंट असण्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी आहे म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला माझ्यापर्यंत पोहोचावं असं वाटलं तर मी खरंच माझ्यातला खारीचा वाटा त्या व्यक्तीला देऊ का. कधी ना कधी त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं अप्रिसिएशन होणार आहे. केव्हा ना केव्हा त्या व्यक्तीला तरी जाणवेल, समजेल की याचे नेमकं काय म्हणायचंय. अँड नॉट विथ एनी ॲटिट्यूड बट विथ द ग्रॅटिट्यूड. मला हे करत असताना व्यवहार करत नाहीये की माझ्याकडे खूप आहे, यु नो, नॉट इन दॅट वे की मला असं वाटतंय. सो हेल्पिंग दिस हँड कॅन नर्चर युअर सेल्फ ऑल्सो. आणि आता जे खूप छान पोझिशन्सला, मोठ्या पोझिशन्सला काम करतात त्यांना तर माहितीये हम कुछ करे या ना करे हमारे दुश्मन चारों ओर होते हैं. तो आप किसी का आपने कुछ बिगाड़ा हो या ना हो वो मैटर ही नहीं करता है. जेलसी इतनी ज्यादा होती है कि बस दुश्मनी फैले हुए होते हैं हर तरफ कि किस चेहरे पे भरोसा करे या ना करे ये भी मुश्किल हो जाता है. सो इन दैट इन दैट सेक्टर ऑल्सो रादर दॅन रिॲक्टिंग आणि स्पॉन्टेनियस, कधी कधी आपण ह्युमन बिंग आहोत हे होऊन जातं की आपण रिॲक्ट करून जातो. बट इफ यू वी अनालाइज विदिन आवर सेल्फ, जर आपण आपल्या स्वतःमध्ये अनालाइज करू शकलो, हे स्वतःमध्ये समजून घेऊ शकलो आणि जर ही स्पॉन्टेनियस रिॲक्शन थांबवली तर कदाचित आपल्याला याची खूप छान मदत होईल की आपण समोरच्या व्यक्तीला खरंच वाईजली शेअर करतोय. मी नाही म्हणणार सजेस्ट करतोय किंवा गाईड करतोय, वाईजली शेअर करतोय. मुवमेंट ब्रेक, विषय संपलेला आहे. यू ऑन युअर ओन नोट, युअर पेज, समोरची व्यक्ती समोरच्या पेजवरती आहे. परंतु बिलीव्ह मी, त्या व्यक्तीला या गोष्टींचा, तुमच्या या बॉडी लँग्वेजचा, आपल्या ऑराचा, आपल्याकडे असणाऱ्या एनर्जीच्या शेअरिंगचा खूप वाईजली परिणाम होतो. आपल्याला काय वाटलं की समोरची व्यक्ती, आपण जर अच्छा आज मला रिअलाइज झालंय आज मी देणार आहे म्हणजे ती व्यक्ती घेणार आहे का, ती तुमच्यासारखीच पॉलिटिकल आहे, ती व्यक्ती कलियुगातलीच आहे, ती व्यक्ती विचार करणार आहे अरे बापरे आज अचानक सूर्य कुठे उगवला, या व्यक्तीला माझ्याशी बोलावंसं का वाटलंय, किंवा मला ॲटिट्यूड शो ऑफ केलं जात नाहीये, मला काही वेगळं बोललं जात नाहीये, इस बात के पीछे क्या राजनीति हो सकती है. हा विचार ती समोरची व्यक्ती करणार आहे. नॉट ओनली यू बट विथ दिस कन्सिस्टन्सी, दिस वेल मेंटेनन्स, गोष्टी बदलतात. तुमच्या कामांच्या लेवललाही तुम्हाला जाणवेल, तुमच्या घरातही जाणवेल, तुमच्या नात्यांमध्येही जाणवेल आणि आपल्या पूर्ण परिवारामध्ये एकंदरीत आपल्यामध्ये जाणवतं की नो बडी इज रिॲक्टिंग ऑन यू ॲटलिस्ट. अँड दॅट इज ऑल्सो अ व्हेरी वेल बेनिफिट की तुम्ही फिजिकली, मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग राहण्यासाठी ॲटलिस्ट यू हॅड स्टॉप्ड युअर ओन अँटीव्हायरस, यू आर स्टॉप्ड युअर व्हायरसेस and you are given all the antiviruses around you. तिथे आपल्याला फक्त काय करायचं आहे की ही व्यक्ती नाही आवडत किंवा या व्यक्तीचा ॲटिट्यूड नाही आवडत, ऑरा नाही आवडत, कंपनी नाही आवडत,
ह्या गोष्टींना डिलीट करून आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की माझ्याकडे जी गोष्ट जास्त आहे ती गोष्ट मला या व्यक्तीसोबत शेअर करायची आहे. सो वेन यू कम टू द शेअरिंग नोट, everything comes very easy and very subtle. So hope for the best and hope for your own peace and celebrate your own peace with everyone if we can. Thank you so much. See you soon.